सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी भाजपचे पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांचं 1.5 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। तसंच परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी 9 सदस्यांची समिती देखील गठीत करण्यात आली आहे। यात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर अध्यक्ष असतील। दरम्यान समितीचा अहवाल पावसाळी अधिवेशनापर्यंत मांडण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे। निवडणूक प्रचाराच्या काळात परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल अवमान करणारं वक्तव्य अपमानजनक वक्तव्य केलं होतं, ज्याचा राज्यभर तीव्र निषेध करण्यात आला। 9 सदस्यीय समितीत कुणाकुणाचा समावेश असणार आहे तर रामराजे निंबाळकर जे सभापती आहेत ते अध्यक्ष असतील, धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते, शरद रणपिसे काँग्रेसचे नेते, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे, काँग्रेसचे नेते नारायण राणे, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे तर लोकशिक्षक भारतीचे कपिल पाटील हे या समितीत असतील।